महायुतीचे दोन खंदे शिलेदार मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यामध्ये पुन्हा एकदा ठिणगी पडल्याची चर्चा आहे। या दोघांमधील कथित शीतयुद्धामध्ये यावेळी ड वर्ग महापालिकांमधील अधिकारी नियुक्तीचं कारण झाल्याचं सांगितलं जात आहे। नेमकं काय आहे हे प्रकरण आणि या शहकाटशहाच्या राजकारणामध्ये कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे। महायुतीत पुन्हा एकदा नाराजी नाट्याचे अंक। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमध्ये पुन्हा खतखत सुरू असल्याची चर्चा। मुद्दा महानगरपालिकांचा आदेश कुणाचा? कधी परिवहन खात्यावरून तर कधी खात्यांच्या निधीवरून, कधी नगरविकास खात्याशी संबंधित बैठकांवरून तर कधी पालकमंत्री पदावरून शिंदे आणि फडणवीस यांच्यातल्या शीतयुद्धाचे विविध अंक राजकीय पटलावर रंगले। आता पुन्हा एकदा या नाट्याचा नवा खेळ सुरू झालाय। यावेळी मुद्दा आहे ड वर्ग महापालिकांवर सनदी अधिकारी नेमण्याचा। खरं तर मुद्दा आहे नगरविकास खात्याचा, म्हणजे एकनाथ शिंदेंच्या खात्याचा। मात्र या संदर्भातला आदेश दिलाय मुख्यमंत्री फडणवीसांनी। वसई विरार महापालिका आयुक्त अनिल पवार यांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपावरून ईडीनं केलेली अटक, तसंच मीरा भाईंदर महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त दिलीप ढोले यांची ईडीकडून झालेली चौकशी, यामुळे ड वर्ग महापालिकांमधील राजकीय हस्तक्षेप आणि प्रशासकीय गोंधळ याला शिस्त लावण्यासाठी थेट IAS अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय फडणवीस यांनी घेतला आहे। त्यानुसार 4.5 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या आणि 900 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प असलेल्या छोट्या महापालिकांमध्येही आता IAS अधिकाऱ्यांची आयुक्त म्हणून नेमणूक होणार आहे। पण सध्याचीच पद्धत कायम ठेवण्याचा शिंदेंच्या नेतृत्वाखालच्या नगरविकास खात्याचा आग्रह असल्याचं समजतंय। नेमका हाच मुद्दा या दोन नेत्यांमध्ये नाराजीचं कारण झालंय। मात्र नाराजीचं राजकारण समजण्याआधी पाहूया या मुद्द्याची थोडक्यात पार्श्वभूमी। अ, ब आणि क वर्गातील 10 महानगरपालिकांमध्ये यापूर्वीपासून सनदी अधिकारी आहेत। ड वर्गातल्या मीरा भाईंदर, कोल्हापूर, सांगली, अमरावती या महापालिकांमध्ये IAS अधिकारी नियुक्त करणं अपेक्षित आहे। उर्वरित क वर्ग महापालिकांमध्ये मुख्याधिकारी सेवेतील किंवा सनदी सेवेतील अधिकाऱ्यांचं नियुक्तीचं धोरण आहे। पण आता या महापालिकांमध्ये IAS अधिकारी नियुक्त करण्याच्या हालचाली सुरू आहेत। IAS अधिकाऱ्यांसाठी अधिसूचित जागांवर IAS अधिकारी दिला नाही तर केंद्राकडून विचारणा होते। IAS जागा कमी का करण्यात येऊ नये असा सवाल विचारला जातो, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलंय। असं काही कुठेही असं ठरलेलं नाही की फक्त IASच राहतील। असं ठरलेलं आहे की ज्या ठिकाणी महानगरपालिकेच्या जागा, कमिशनरच्या जागा या IAS करता आरक्षित आहेत, आरक्षित म्हणजे नोटिफाईड आहेत, त्या ठिकाणी जर आपण IAS अधिकारी दिला नाही तर केंद्र सरकार आपल्याला असं सांगतं की तुमच्याकडच्या IASच्या जागा कमी का करण्यात येऊ नये, कारण ज्या IAS करता नोटिफाईड जागा आहेत तिथे तुम्ही IAS देत नाही तर याचा अर्थ तुम्हाला एवढ्या सनदी अधिकाऱ्यांची आवश्यकता नाही आणि म्हणून अशा नोटिफाईड ठिकाणी IASच दिला गेला पाहिजे असा आग्रह आमचा असणार आहे। मात्र फडणवीसांनी दिलेलं हे तांत्रिक कारण असलं तरी नाराजीचं कारण वेगळंच आहे। ठाणे जिल्हा हा एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला। ठाणे जिल्ह्यातल्या महानगरपालिकांमध्येही IAS अधिकारी नेमण्याच्या हालचाली सुरू झाल्यामुळे शिंदे नाराज झाले असं सांगितलं जात आहे। मात्र अशी काही नाराजी नसल्याचं शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सांगतायत। माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजींमधलं बॉन्डिंग हे अतिशय चांगलं आहे, मी अनेक वेळा सांगितलेलं आहे। काल स्वतः माननीय एकनाथ शिंदे साहेब उपराष्ट्रपती पदांच्या शपथविधीसाठी देखील गेले होते। त्याच्यामुळे देवेंद्रजींनी एखादा जर नगरविकासचा निर्णय घेतला तर ते शिंदे साहेबांची चर्चा करून घेतात। आता ती चर्चा करत असताना आम्हाला सगळ्यांना सांगावं किंवा तुम्हाला सांगावं असं काय त्यांच्यावर बंधन असू नये। त्याच्यामुळे मला असं वाटतं की कुठेही वाद नाही। तुमच्याकडे जी काही बातमी पोचवली जाते ही विरोधकांकडनं पोचवली जाते। नाही रे बाबा, मी स्टॅम्पवर लिहून देऊ का की असं काही नाही झालेलं। आम्ही एकत्र बसतो त्यावेळेस कधी मला तसं जाणवलं नाही। मुख्यमंत्री महोदय अतिशय सर्वांना विश्वासात घेऊन काम करतात, त्यांना मोठा अनुभव आहे। प्रशासन ते चांगल्या पद्धतीनं चालवतात। स्वतः एकनाथरावजी पण मुख्यमंत्री पदाची कारकीर्द आपण त्यांची बघितलेली आहे।
आगामी महानगरपालिका निवडणुका एकत्र लढण्याचा निर्धार महायुतीनं केलाय, मात्र त्याआधी पालिकांवरूनच नाराजी नाट्य रंगलंय. नगर विकास खातं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं हुकुमी एक्का याच खात्याअंतर्गत अनेक महानगरपालिका येत असतात. पण आता एकंदरीत हा सर्व विषय चर्चेमध्ये आलाय, कारण IAS अधिकाऱ्यांची ड वर्ग महानगरपालिकेमध्ये नेमणुकीमध्ये आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हस्तक्षेप आहे अशी चर्चा रंगू लागली आहे. आणि ही चर्चा शिवसेनेच्या काही नेत्यांमध्ये रंगली आहे. ज्या प्रकारे एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीच्या पक्षश्रेष्ठींबरोबर जवळकी आहे का, त्याच प्रकारे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत देखील आहे का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. कॅमेरामन आतिश कांबळेसह ईशान देशमुख, ABP माझा, मुंबई.